मैं अभी बोल नहीं सकता, मेरे हाथ बंधे हुए हैं। भाई थुकून गेली ती। मम्मी जी ऐसे क्यों कर रही हो आप? रात्री तुझ्या आई मला टकल्या बोलली म्हणून मला यायचं नव्हतं यार. हा हे मला कोण माझी स्टोरी वाटली हो आपली लेवल भेटली. पैशाची भूक दिवस हा हॅलो ट्रम्प. चिल करो ये है अपना शो डबलोस डबलोस हंसी का ओवरडोज हा तो दे जीव. तुम्हाला प्रपोज करणार आहे. हा तुला प्रपोज करणार आहे. तुम्हाला लग्नासाठी मागणी घालणार आहे. हो परी तसं करू नका. आपण काल मी हो म्हणाले बोले तुला. असलं बघत बसतो आता. तू काय मनावर घेऊ नको. केस पिकली केस बोलावलं की आता घे मनावर. तुला मी आवडते. हे अनएक्सपेक्टेड एंट्री होती भाई. मी फुटले का तुम्हाला अजून प्रपोज करून आला. चाइल्ड अब्यूज कर रहा है भाई बेटा तू. आपण टाकेल केवढं. ये कट कर देना है ना. पापा हमको इंटरकास्ट लव मैरिज करनी. हाँ हाँ. मैं अभी बोल नहीं सकता, मेरे हाथ बंधे हुए हैं. बोल रहा था मम्मी फिर से प्यार हो गया. पहिला हिनं मारून टाकली का? भाई थुकून गेली ती. मम्मी जी ऐसे क्यों कर रही हो आप? डुप्लिकेट मम्मी आहे. भाई सावत्र में आहेस का तू? स्टेप सावत्र माइज ओके ठीक है. स्टेप मॉम नहीं. घरी लवकर नाही गेलो तर बायको गांडीवर मारते माया भावा. आणि ज्याचं लग्न नाही झालं रडवा मरते माया भावा. माया भाऊ माया जीव आहे. हा मागचा विचार करत होता, बोलूनच राहिलं काय. अमरावती शहर मध्ये पप्पा अशी सेटिंग लावणारी पाहिजे म्हणतो. हॅलो, कुठे आहेस? गॅरेज मध्ये. तिथे मला झोप लागेल आणि तू निवांतेस. मग दुपारी कोण झोपायला सांगितलंय? काय करताय तुम्ही? गॅरेज मध्ये काम करतोय. नाही रे, तू आयटी कंपनीत जॉबला आहेस. हा हा. वडील काय करतात? ते देवा घरी. जिवंत असताना काय करत होते? ते गॅरेज सांभाळत होते. माझी चप्पल कुठे आहे? ते बँकेत जॉब करत होते. माझ्या मुलीला कुठे बघितलास? इन्स्टावरती. नाही कॉलेज मध्ये बघितला. हा 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 कॉलेजमध्ये. व्हेजिटेरियन आहेस का नॉन व्हेजिटेरियन आहेस? मला दोन्ही पण आवडते. डोक्यात दगड घालील. व्हेजच म्हणून सांगायचं. हा. हे बघ, कुठल्या तरी ज्योतिषाला जाऊन पकड हा. आणि तुझ्या कुंडली मधला मंगळ काढ. तुझं शिक्षण माझ्यापेक्षा जास्त झालंय म्हणून तू जास्त पैसे कमवतोस. पुढे जाऊन तू कॅनडामध्ये जॉब करणार आहेस आणि तिथेच जॉब करून तिथेच सेट होणार आहेस. मी मुलीला चांगलं बघेन, मला हुंडा नको. जे पण आहे ते सर्व तुमच्या मुलीच्या नावावर करा. नीट बोल, पाया पड, आशीर्वाद घे. शेव कर, इनशर्ट कर आणि कपाळावर गंध लाव. एवढं केल्यास तर तू या घरचा जावई फिक्स. कहाँ थे दीदी आप, कहाँ थे? हो असं झालं असतं ताई तर खरंच सांगत आहे. हमारे पास सब कुछ है. घर है, दौलत है, बंगला है, इज्जत है. ती लोक काढतील. तुम्हाला कपडे नीट का घालायला? नाही ना, माझ्याकडे कपडे नाहीये. थांबा मी आणते. तिचा नवरा असं
नाही, जरा नाही. काय करून राहिलंय जरा इथून टिपाऊस व्हा म्हणजे मीटिंग मध्ये अरे बा नाही 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 हे तर नाही तर एक्सपेक्ट केलं मी. हो तुम्हाला कपडे नाहीत का हो घालायला नाही ना माझ्याकडे कपडे नाहीये. थांबा मी आणते हो प्रॉपर त्यानं खाली याला काय पेटीकोट घातलेला आहे वर साडी कुठे आहे? ते नंतर येईल ना म्हणजे पुढची स्टेप आहे ना. आहे पहिले त्याला हेच ते बरोबर. रविराज साबळेंना अटक करणे आता सरकारसाठी अधिक सोपे होणार आहे. त्यांच्यासारखे सरकार विरुद्ध बोलणारे क्रिएटर्स आणि मला सुद्धा खूप विचारपूर्वक बोलावे लागते. विचारपूर्वक बोल ताई. बरोबर. हा बोल मग. आम्हाला नको दाखवू आम्ही जातो पुढे. आम्ही आता सध्याच बोलणं चालू केलं. आमचा पहिलाच दिवस आहे. आमचा पहिलाच दिवस आहे. आम्ही फ्रेशर आहे. तुम्ही जर भिवून देसाल तर आम्हाला काही होणार नाही. म्हणजे आम्ही काय करू. पुढे चला. विनाशक आले विपरीत बुद्धी या म्हणीचा नेमका अर्थ काय? 10वी नंतर नीटचा अभ्यास करणे. नाही 10वी नंतर आपण नीटचा अभ्यास केला. आपण डायरेक्ट वाशिमला गेलो. आपल्याकडे रेमानिकडे खूप होता. डायरेक्ट पॉलिटेक्निक. डायरेक्ट पॉलिटेक्निक. बाई आपल्या नाटक आपण खरं म्हटलं ना आपण पैसे वाचवले घरच्या ह्याचे. हा पैसे वाचवले आपला वेळ वाचवला. हे असं चोचलेपणा नाही करत बसलो आम्ही का काय तर. पैसे वाचले तू तरी नको म्हणू. तू काय केलं औरंगाबादला दोन माहिती नाही ते खास कमी केले पाहिजे ती वेगळी गोष्ट आहे. वो हम लोग नहीं बोल सकते. हम लोग मजे वो अलग चीज है. उसके बारे में हम कभी और कभी बात करेंगे. फायद्याचं होतं. ती गोष्ट फायद्याची होती पण मी खराब केली ती वेगळी. नाही खरं सांगितलं तर ते आपल्या फालतूगिरी केली नाही आपण. नीट दे JEE दे हे दे ते दे. डायरेक्ट पॉलिटिक्स. 10वी नंतर आपण गव्हर्नमेंट ते गव्हर्नमेंट मध्ये करायला पाहिजे. अशा टाइमात करायला ते 70 पैकी 18 नव्हते पाडायचे. 100 पैकी 40 पाडा लागत होते. बिलकुल. अशा स्कीम मधून आम्ही निघालेलो. नेक्स्ट क्वेश्चन. सहा सेमिस्टर असतात. माझं 14 सर्ट हे आहेत. 6 सेमिस्टर होते. माझं 14 सर्ट हे आहेत म्हटलं बॅकलॉग केलं. 14 कसे काय आहेत 14 आहेत माझ्याजवळ. 14 आम्ही 14 ले केले. खरंच यार माझं 14 आहेत. एका सेमिस्टरचे तर 1 2 6 7 8 आहेत. एकाच सेमिस्टरचे 8. हमारी गर्लफ्रेंड अच्छा हमारे लिए देवी से भी बढ़कर है मैम. अब आपकी गर्लफ्रेंड खुश है? हाँ बिल्कुल खुश है. वो सीना चौड़ा कर घूम रही है क्योंकि जिंदगी में उसे इतना सम्मान कहीं नहीं मिला था जितना हमारी वजह से मिला है मैम. और इस गद्दारी की दुनिया में वफादार लड़की मिल गई है. वाह 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 वाह. समाज किसी को 10 रुपए नहीं देता इसलिए अपनी माँ बाप की बात. बेटा तेरे पापा हैं घर पे? तो मेरा दिमाग खराब है जो मैं पढ़ रहा हूँ. बेटा तेरे पापा हैं घर पे? ये बात आपने सही की. बच्चे तेरी
पढ़ाई कर बेटे. बरसों से खाली खाली सा किसी के आने से सजा दीवाली सा जो बरसों से खाली खाली सा दादा तुझा तरी आवाज चांगला निघू राहिला. नाही ते काही असो, त्या अशा त्या चौकोनी बाथरूम मध्ये भाई त्यात मजा येते हा आपल्याला ऐकायला. बाकीच्याचं कोणी काही हो तिकडे. बाकी सगळं काही घेणदेण नसतं. आपण जेव्हा त्या टाइमात जातो ते आपलं विश्व असते सर. बिलकुल. ते 15 मिनिट असो, अर्धा घंटा असो, 1 घंटा असो, आणि ते भली ते म्हणजे तो पृष्ठभाग वाढून जाव ना, काही देणं घेणं नाही. काही काही घेणं. ते नंतर आम्ही सुई न करतो. हा बिलकुल. नखाने खरडू खरडू. मम्मी, हाच तो मुलगा मला खूप आवडतो आणि मला ह्याच्यावरच लग्न करायचंय. थांबा, नमस्कार कर. अरे मुलगा तर फार संस्कारी दिसतोय. ये ना बस, ये. हे घे पाणी. मम्मी, मुलगा खूप चांगला आहे ना? हो ना, पण ह्याने घरामध्ये टोपी का घातली आहे? अगं मम्मी, त्याला उन्हाचा त्रास होतो ना म्हणून. अगं पण घरात कुठे ऊन आहे? काढते टोपी. अरे हात टाकलाय. बघितलं रात्री तुझ्या आई मला टाकल्या बोलली म्हणून मला यायचं नव्हतं यार. दाजी 4/7 बंद कर म्हटलं जाऊ. आय डोंट सपोर्ट दिस. मला लास्ट वाला पाहू दे यार. मला लास्ट वाला बेटा बस. मैं तुमसे बहुत प्यार करती हूँ. बट अभी तक मैं सेटल नहीं हूँ. साथ में क्यों करेंगे? खुद का घर भी नहीं है मेरे पास. हम बना लेंगे. काम भी नहीं है मेरे पास. मिल जाएगा. एक्चुअली मुझे काम करना पसंद ही नहीं है. भिखारी साला. बहुत प्यार करती हूँ. पहा हे मला कोण मॅजिक स्टोरी वाटली. तुले घर जावे व्हायचं आहे. लय लिखन. दुसऱ्याच्या घरचं. महात्मा गांधी कहते थे, यार मैं इतना सुंदर क्यों हूँ? बाय द वे हे माझं कॉलेज आहे. हो काय? हो गांधी कहते थे, यार मैं इतना सुंदर क्यों हूँ? हो माझंच आहे. PR पण आहे ना. दादा माझ्याजवळ चांगले चांगले व्हिडिओज आहे, पाहिजे असेल तर. चांगले चांगले हा हे म्हणा. तुम्ही बी काही याद करोगे. असे आहेत भाई की तू उभ्या आयुष्यात नसल काढले. इतके खराब आहेत. अरे अच्छा हे BGM आहे. याचे BGM आहे नाही आहे. बच्चे साले. ओल्ड नाही BGM नाही खेळणार आहे. हे बुय्या 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 करणार आहे. अच्छा अच्छा. फ्री फायर वाले. फ्री फायर वाले. एक बार AI की कलाकारी को देखो. मजा आया? अब कुछ काम. नाही आता नाही. आता नाही. दादाजी को मॉम पिला. उसकी ख्वाहिशें ठीक कर दी. नेक्स्ट डे दादाजी. विख्यात साइकियाट्रिस्ट डॉक्टर एलिस का दाहिना हाथ है गुरुजी. पैरासाइकोलॉजी के 2 विख्यात प्रबंधों का लेखक है ये. अरे बाप रे. दुनिया आ जाएगा. डालो तो यार, बड़ा तो है क्या तुम यार. तुम ट्राई तो करो. हमेशा गलत डायरेक्शन में डालते. तुम डालो. समजलं का तुला? हा समजलं. पण त्यात एवढा डबल मिनिंग काही नव्हता. पण जेवढं आपण बोलतो ते क्या है? जब पता है कि आगे से अच्छा आता है तो फिर पीछे से क्यों लिया? आगे से लेते ना. मुझे पता है आगे से. हो आपली लेवल वेगळी. ठीक आहे. डोंट मॅच इट. ती जर आपल्या लेवलवर जर टाकलं ना भाई एज रिस्ट्रिक्टेड खाली येऊन जाईल. लिहून उद्या चालून आपल्याला हे पण म्हणू शकतात काही नाही तुम्ही ग्राफी तयार करू राहिले सो निघा. चला. ऑडिओ लँग्वेज, ऑडिओग्राफी.
ऑडिओग्राफी. हा आमचा पहिला व्हिडिओ आहे. आमचा पहिला व्हिडिओ. आम्ही माणुसकीमध्ये आहे. अशी हळूहळू जशी उभी तर तशी आपला हरामीपणा बाहेर येईल. नाही हरामीपणा बाहेर नाही येत. हा, बरं आहे. आमच्यातला हरामीपणा बाहेर आला तर आम्ही जेलमध्ये जाऊ. हा त्याच्यामुळे कसं माणुसकीत राहते आम्हाला. माणुसकी समजला मी. कामचोर लड़की 5 कामचोर लड़कियों के नाम, पहला तुम, दूसरा आप, तीसरा यू, चौथा तुम ही हो, पांचवा क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो. वाह भाई हा पण माणूस स्टुअर्ट आहे तो. स्टुअर्ट आहे का? 5 यार मूवी पाहायला गेला स्टुअर्टची. आजकालच्या पोरायनं नसेल पाहिली ती. हा ते अर्ध्याला कळणार नाही स्टुअर्ट कोण होता तर. जेन्झी साले. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आपण पण जेन्झीच आहोत. अरे लिटरली आहो. आपण हलके जेन्झी आहे. हलके लिटिल अबे ईद बत्ते. आता एवढा हिंट दिलेली आहे. लिटिल बोललो अजून पण नाही कळलं स्टुअर्ट कोणाचा तर मग भोकांचा. माझ्या ना 2000च्या नंतर 99च्या नंतर वाले. हे तर 97च्या नंतर भेटी हे 97च्या नंतरचे आहेत का? मग तर आपण भाई जेन्झीच आहोत. आपण काठावरचे. आपण असं पकड मिलेनियर. आपण मिलेनियल बोर्न इन जेन्झी बॉडी आहे. बरोबर. कारण की आपण माणूस जेव्हा इव्हॉल्व्ह होऊ राहिला त्याच्या मधातले आपण पास आहे. आपण काठावरचे. नाही काठावरचे भाई पास तर आहोत असं वेगळी गोष्ट आहे. ते नाही म्हणत आहे. आपण जे आहोत आपण म्हणजे जे समजा असं पकड 2000 2001 हे 2001 किंवा 1999 खूप जास्त झाले. हे जे 3 वर्ष आहेत ना ह्या लोकांना काय पाहिलेलं आहे इव्हॉल्युशन पाहिलेलं. म्हणजे लाईक की आपण त्या कीपॅडचा मोबाईल वापरलेला आहे अजून. भाई जर आपल्याला एच दाबायचं असेल तर आपण 10 वेळा बटन दाबलेले आहेत. आपलं जर चुकलं असेल तर आपली फोकावर आली नाही. त्याच्यावर चॅटिंग केलेली आहे. आम्ही काय म्हणतो त्यावेळेस 1 रुपया काढायचा बे एका मेसेजचा. हे तर दिवस पाहिले नसतील रे तुम्ही साले. हो लय लकी आपण सेंड केलं की खटकन 1 रुपया काढायचा. हो 1 रुपया असा पाठवा. 19 रुपयाचं रिचार्ज तर केलं बी नसेल. त्यावेळेस मग ते मेसेज नसायचे. त्यावेळेस पॅराग्राफ असायचा. अख्खा पॅराग्राफ. ते असं डॉट सेंड कोणी करायचं बी नाही भाई. हा झालं. डॉट नाही नाही ओके नाही काहीच नाही. पॅराग्राफ एक लाईन. त्याच्यात पण कॅटेगराईज होते भाई. जेव्हा तू एक काहीतरी 30-40 वर्ड पर्यंत लिहू शकत होते लाईन पर्यंत. त्याच्यानंतर दुसरा मेसेज तयार व्हायचा. हो का? हो हे नाही आठवत. नहीं मेरे को पूछ लो. सॅमसंगचा फोन. पण असं पाहिलं पण नसेल पाहिजे. हा फ्लेक्स वाला मस्त गेला गावी. आता लग्नच करतो डायरेक्ट. लग्न झाल्यानंतर जेव्हा पोरगा होईल पोराचं नाव ठेवतो कमबॅक. म्हणजे सारे लोक मला म्हणून कमबॅक झाला. आता पाहतो कोण मला म्हणते तर कमबॅक होत नाही. असा कसा कमबॅक होत नाही. त्याच्यात बिन माहित पडा तुला पोरग होत नाही म्हणून. मग बाबा मग काय करशील. डॉक्टर म्हणतील कम बॅक. हे गाणं आहे का? गाणं पाहावला. व्हिडिओ कोणाला शेअर करायचा ते आधी गाणं बघा आणि मग ठरवा. संपलं या 25 लागलं या हे 26 येऊ दे रे होकार हा तिच्या बी बापाचा.
ए बापतीचा भेटी सभ्यता ही येई ओटी सासरा माझा बोलतीला पोरगा लय बाराचा हे पायात पडून विनविल बापाला तिच्या मी पटविल लाडाचा जावाई झालो त्याचा नसून ठरलो मीच माझा एखादा मला करू दे तुझ्यावर प्रेम जिवंत व्हायचं नको करू तू माझ्यावर घे पोरगी पटवली ती मी टिकवली संग माझ्याची राहिली पोरगी लिरिक्स ऐक वेळी पोरगी पटवली ती बी टिकवली टिकवली संग माझ्याची राहिली. हा पोरगी पटवली ती मी टिकवली संग माझ्याची राहिली पोरगी पटवली ती मी टिकवली. साला मुझे कोई गलत कदम उठाने का जरूरत नहीं पड़ता गाइस, क्योंकि जो भी कदम मैं उठाता हूँ वो ऑटोमेटिकली गलत हो जाता है। दूसरे के लिए जो होता है वो अच्छे के लिए होता है, लेकिन मेरे लिए जो होता है वो बुरे के लिए होता है गाइस। और लोग मुझसे पूछते हैं तुम इतना नेगेटिव क्यों सोचते हो? लाइफ में इतना नेगेटिव चीजें हो चुका है ना गाइस कि अब तो लगने लगा है पूरा ब्लड ग्रुप भी नेगेटिव हो चुका होगा गाइस। साला मुझे कोई गलत कदम उठाने का जरूरत नहीं पड़ता। भाई मी स्टोरीवर लावलाय म्हटलं भाई फील करू राहिलो म्हटलं त्याला मी सध्या नाही अस ब्रो मला माझ्या लवरनं धोका दिला, मग मी डिसाईड केलं का आता IAS ऑफिसर बनतो आणि ठुकरा के मेरा प्यार सारखा बदला घेतो. नंतर मी सिलेबस पाहिला, गाण फाटून हातात आली, ते भोकात माफ करून देतो तिले. गलती माणसा कोणच होते. बरोबर बा तेच करायला पाहिजे. करणार नाही आता म्हणजे आपण कधी असं विचार नाही केलं की बुवा IAS चा अभ्यास करू IPS चा अभ्यास करू. कधी मनात पण नाही आलं, मनात पण नाही. बिलकुलच नाही. म्हणजे आपण किती दयावान आहे आधीपासूनच. आपण हे अरे असं जास्त विचार नाही संत करत. माणूस, संत माणूस, एकदम संत माणूस, ओल्ड मॉन्ग. नाही ब्रो नाही. आपल्यासारखा संत बिलकुल नाही, कुणीच नाही. भावाचं म्हणणं ठीक आहे बाई, कोणा माणसाकडनं चुकी होते, त्याच्यासाठी इतकं मोठं स्टेप काही गरजच नाही. आपल्याला आधीच कळत होतं लहानपणीच. आपल्याला माहित आहे आपल्याच्यानं अभ्यास होत म्हणून 14 मार्क्स येतात पडलं. 6 सेमेस्टरचा. घर वाले लव मैरिज के लिए मान गए हैं, लेकिन मेरी गर्लफ्रेंड को घर का कोई काम करने नहीं आता है। कल को जब मम्मी बोलेगी कि बहू खाना बनाओ और वो नहीं बना पाएगी तो उसको झाड़ू से कूटेगी और हमको भी कूटेगी कि साला कहाँ से उठा के ले आया। और रात को बीबी अलग से कूटेगी कि साला रानी बना के रखने वाला था नौकरानी बना दिया। वो घर वाले भाई कोणाची अशी सिच्युएशन असेल तर सांगा भाई. तू काय शिकवणार आहे का जाऊन त्यांना हा? नाही मी शिकवणार तर नाही. शिकवणार आहे घर काम. ते तर नाही काय शिकवणार. म्हणशील आज ब्रो आज ब्रो पण नाही म्हणू शकत मी. करू की पहिल्या लाईन वालाच बांधते. अरे माल्याचं घर आहे ना. बा मी तुला ते हेच म्हणून राहिलो, असं बनवायचं आपल्याला. Brewery house, which is a bungalow, was on that. त्यांना हा बंगलो उचलला वर टाकला. So, in a joking way, I said to Irfan Razak, I said, Irfan bhai, if you lift this building and put it on top of the tower you want to build, I'll agree. He said, okay, that's what we'll deliver. That's what they did. What is there inside the house? I always wonder. It's unfinished because it's embroiled in this UBHL liquidation controversy right now. What story? हा मी हे म्हटलं विकलं गेलं वाटतं ना, कोणीतरी घेतला विकत. हो का. बहुतेक कोणीतरी घेतलं. पण भाई जो आयडिएशन आहे ते पाहिजे. डायरेक्ट अख्खं घर उचललं ना. जसा तसा बंगलो उचलेला आहे तो.
आणि आपल्याकडे नाही होत सहसा. दुसऱ्या देशांमध्ये ते जे याचे असतात लाकडाचे वगैरे हा, ते उचलतात उचलल्या ते सहसा. जातात. हा, कारण आपलं ते फाउंडेशन विथ फाउंडेशन कसं उचललं काय नाही आता आलेलं आहे ना बे, ते ती टेक्नॉलॉजी आलेली आहे. जॅक लावतात, हे लावतात. मोस्टली दुसऱ्या इकडे चालू होतं आता. आता खूप सारे तसेच व्हिडिओज येऊ राहिले. कुठं पंजाब साईड किंवा राजस्थान साईड आहे की नाही, त्या साईडला चालू होतं. तर आता ते नवीन घर असतील ना. नवीन घरं म्हणजे हो नवीन नाही, जुने घरांचं नाही ऐकलंय मी. जुने घरं नाही आहे रे. अच्छा. जुन्या घराचं नाहीच केलं रे मी. हा तेच ना, कारण आता इतका मोठा जरी बंगला म्हटलं तर ऑलमोस्ट 2-3 मजली आरामात 5-6 मीटरच्या जास्त फाउंडेशन असणार आहे. ती फाउंडेशन तर 100% असणार आहे. आता अख्खा उचलणं सोपं थोडी आहे. पार्ट मध्ये उचलला असेल काय माहिती. रिसर्च करावं लागेल. कसं उचलायचं जाऊ दे, आपल्याला बांधायचा आहे तेवढा. मला तर बांधायचा आहे. काहीच नाही, एक असा टावर पूर्ण, ठीक आहे, त्याच्यावर एक बंगलो किंवा रो हाऊस खतम. वरून जर एखादे पार्टी गिटी चालू असली, एखाद्याला म्हटलं माउंटेन ड्यू टर्की मार आणि बनवशील ना तर असं असं वरपासून खालपर्यंत घसरगुंडी बनवशील पायऱ्यांच्या ऐवजी. ते बुर्ज खलिफाला नाही बांधेल ते. हे छोट्या लोकांचं काम आहे ते. सरळ सरळ बांधून ठेवली. आता थोडी असते लिफ्ट दिली म्हणून. लिफ्टनं काय करायचं, लिफ्ट थोडी असते, घसरगुंडी पाहिजे. घसरगुंडी असं वरपासून खालपर्यंत येईपर्यंत ढुंगणावरती मासच नाही उरलं पाहिजे डायरेक्ट. अरे बाबा, मास्क काय तोच राहणार नाही बिचारा. किती स्पीड मध्ये येईल बे अंदाजे. अरे वो कर ली अब शादी कर ली क्या? आप नहीं मान रहे थे पहले. मुझे लग रहा है कि वीडियो सच्ची आप वही बोल रहे थे कि लड़की लिया गांव से, जाने कहाँ से लाता, तुम्हें पसंद थी आपको. अरे बेवकूफ बना रहा, शूट कर रहा है. अरे नहीं कर रहा भाई, प्रैंक वूक नहीं है. कहाँ को कैमरा दिख रहा है? तू सच में तू बोल रही है? सच बता भाई, मजाक की बात नहीं. फ्यूचर दिख गया मेरे को किसी का, तो भी फ्यूचर दिख गया मेरे को किसी का, तो भी हैंडे तो ले लो. नो कमेंट्स. मला या ताईचं लय आवडलंय. मम्मी आपने कहा था लड़कों से बात मत करना. अब घर में बहू आएगी. मम्मी आपने कहा था लड़कों से बात मत करना. अब घर में बहू आएगी. हाँ, AC 16 पे चल. जिंदगी झंडवा फिर भी है घमंडवा. जिंदगी झंडवा फिर भी है घमंडवा. AC 16 पे चले, AC 16 पे चले, लगती है झंडवा. जिंदगी झंडवा फिर भी है घमंडवा. तो पाय होई. हॅट्स ऑफ बस चला, हीच ते वेळ, हाच तो क्षण. चला, इसी नोट पे हम लोग निकलते हैं. मिलते हैं कल परसों, पता नहीं कब मिलेंगे. जल्दी मिलते आमच्या मूडवर. सो अगर चैनल को सब्सक्राइब. आमचं उठलं का मी बसू, आमचा उठलं का मी बसू. इसी नोट पे हम लोग से रखते हैं. करो, ये है अपना शो.